शेतकऱ्यांनो, फक्त शेती करू नका, आता शेतीत कमाईची नवी क्रांती अनुभवायला तयार व्हा. घरातील लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत खाद्यपदार्थ, मनोरंजन, ज्ञान या सगळ्यांच्या अनुभवांनी भरलेला कृषी महामहोत्सव म्हणजे पुरंदर कृषी एक्स्पो 2026. आणि हे होणार आहे आपल्या सासवड मध्ये 22 ते 25 मे 2026 दरम्यान. इथे फक्त प्रदर्शन नाही, तुमच्या शेतीचं भविष्य बदलणार आहे. आणि आपल्या कृषी प्रदर्शनात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि स्मार्ट तंत्रज्ञान, त्यासोबत शेतीतील नवीन उपाययोजना आणि व्यवसायाची सुवर्ण संधी. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने या एक्स्पोला नक्की भेट द्या. आणि आपल्या प्रदर्शनात शेतकऱ्यांना मिळणार आहे थेट तज्ञांचे मार्गदर्शन, ज्यामध्ये येणार आहेत डॉक्टर सोमनाथ माने, विवेक शिंदे, बालाजी लोमटे यांसारख्या अनेक तज्ञ मार्गदर्शक. आणि हो, इथे तुम्हाला मिळणार आहे दररोज 100 लकी ड्रॉ जिंकण्याची संधी. सोबतच तुम्हाला अंतिम दिवशी मेगा ट्रॅक्टर जिंकण्याची सुवर्ण संधी. आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी किंवा सातबाराची प्रत नक्की जवळ ठेवा. आणि तसेच रजिस्ट्रेशन केल्यावरती तुम्हाला मिळणार आहे पिठलं भाकरीचं जेवण. तसेच आपल्या प्रदर्शनात नवनवीन वाहनांच्या मॉडेल्सचे देखील सहभाग असणार आहे. साठी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान तुम्हाला यायचं आहे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड, पुणे येथे. पुरंदर कृषी एक्स्पो 2026, शेतीला नवी दिशा आणि शेतकऱ्यांना नवी संधी. संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फायर ब्रँड प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली. मध्यरात्री पोलीस थेट लवांडेच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर लवांडेंनी थेट पोलिसांच्या गाडीतूनच फेसबुक पोस्ट लिहित पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले. अटकेनंतर विकास लवांडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंट वरून पोलिसांच्या गाडीतला फोटो शेअर केलाय आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. लवांडे यांनी थेट म्हटलंय की ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखी आहे. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी मोकाट फिरतायत, पण वाघोली पोलीस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करायला आले, असा गंभीर आरोप लवांडेंनी केलाय. लवांडेंनी आपल्या पोस्टमध्ये मध्यरात्री घडलेल्या थराराचा उल्लेख केलाय. त्यांनी विचारलंय की पोलीस मला फोन करू शकले असते, मी काही फरार किंवा माफीवीर नाही. मग रात्रीच्या वेळी माझ्या घरी जाऊन कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न का करण्यात आला? मी कायदा पाळणारा माणूस आहे, त्यामुळे मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार, पण सत्यासाठी माझा लढा सुरूच राहील. मी सत्याग्रही पद्धतीने लढणार असून कोणताही जामीन, वकील किंवा दंड देणार नाही, अशी आक्रमक भूमिका लवांडेंनी घेतली. विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला होता, ज्यानंतर त्यांच्यावर शाई फेकही झाली होती. आता अंतरिम जामीन फेटाळल्याने पोलिसांनी त्यांना पुण्यातून ताब्यात घेऊन वाघोली पोलीस स्टेशनला नेले आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.